हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अजय स्टडीज। आज आपण बघणार आहोत क्लास 3चा मराठीचा तिसरा धडा नारदाचे गर्वहरण। चला तर मग आपण सुरू करूया। नारद मुनी हे भगवान विष्णूंचे परम भक्त होते। नारायण नारायण असे भगवंतांचे नाव मुखाने घेत ते सर्वत्र संचार करायचे। संचार करणे म्हणजे सर्वत्र फिरत असत। श्री विष्णूंच्या नावाचे महात्म्य साऱ्यांना समजावून सांगायचे। श्री विष्णू भक्तीच्या भक्तीत तल्लीन व्हायचे। नारद मुनी हे सर्वांना विष्णूचा महिमा काय आहे त्यांचे गुणगान सर्वत्र गाऊन दाखवायचे। सगळ्यांना समजावून सांगायचे त्यांचे महत्त्व काय। महात्म्य म्हणजे महत्त्व। श्री विष्णूंच्या भक्तीत ते नेहमी तल्लीन असायचे। एकदा काय झाले, नारदाच्या मनात गर्व निर्माण झाला। त्यांना असे वाटू लागले, मीच श्री विष्णूंचा मोठा भक्त आहे। सर्व भक्तांमध्ये मीच सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे। मी भगवंताचं नाव सतत घेत असतो, त्यामुळे भगवंताचा सगळ्यात आवडता भक्तही मीच आहे। नारदाचा हा गर्व भगवान विष्णूंनी मनोमन ओळखला। त्यांनी नारद मुनीला बोलावलं आणि त्यांना म्हणाले, नारदा, एक काम कर, तू आज कर्मपूर नावाच्या नगरात जा। तेथे माझा एक भक्त श्रेष्ठ राहतो। तो खरंच माझी भक्ती करतो का, त्याची माझ्यावर श्रद्धा आहे का, हे तू पाहून ये। देवाच्या सांगण्यावरून नारद मुनी कर्मपुरात गेले। तेथे त्यांना एक शेतकरी भेटला। तो शेतकरी भल्या पहाटे उठायचा, विष्णूंचे एकदा नामस्मरण करायचा, मग नांगर घेऊन शेतावर जायचा। संपूर्ण दिवसभर शेतात काम करायचा। रात्री पुन्हा देवाचे स्मरण करून झोपी जायचा। नारद मुनींना शेतकऱ्याचा हा दिनक्रम पाहिला आणि त्यांनी विचार केला, हा अशिक्षित गावंढळ शेतकरी भगवंताचा परमभक्त कसा असू शकेल। हा तर आपल्या संसारात आणि रोजच्या कामात बुडून गेला आहे। हा कसला भक्त, याच्यात भक्ताची काही लक्षणे तरी दिसतात का। नारद मुनी भगवान विष्णूकडे परत आले। त्यांनी कर्मपुरात पाहिलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनाचे वर्णन केले आणि म्हणाले, देवा, हा कसला तुमचा परमभक्त, तो भक्ती तरी करतो का तुमची। तो नुसता आपल्याच कामात मग्न असतो। माझ्यासारखं सतत नामस्मरण करीत नाही की पूजा अर्चा करीत नाही। भगवान विष्णू नारदांना म्हणाले, नारदा, तुला अजून एक काम सांगतो, ते करशील। हा तेलाने भरलेला दिवा तुझ्या हाताच्या ओंजळीत ठेवून या नगराला एक फेरी मारून ये। मात्र एक अट आहे, दिव्यातील तेल थोडे सुद्धा सांडता कामा नये। भगवान विष्णूंनी त्यांना एक तेलाने भरलेला दिवा दिला आणि म्हटले की ते थोडंसं सुद्धा तेल सांडलं नाही पाहिजे आणि तुम्ही पूर्ण नगराला प्रदक्षिणा मारून या। एवढेच ना, आत्ता येतो जाऊन, असे म्हणून नारद गावाभोवती एक परिक्रमा करून आले। भगवान विष्णू म्हणाले, नारदा, तू तर माझा परमभक्त आहेस ना, मग मला सांग, नगरात परिक्रमा करताना तू माझे किती वेळा स्मरण केलेस। नारद म्हणाले, देवा, एकदाही नाही। अहो, माझ्या हातात तेलाने काठोकाठ भरलेला हा दिवा होता आणि थोडे सुद्धा तेल सांडू द्यायचे नव्हते, त्यामुळे माझे सगळे लक्ष त्यातच होते। भगवान विष्णू म्हणाले, बघ, या तेलाने भरलेल्या दिव्याने तुझं एवढं लक्ष वेधून घेतलं की तू मला पूर्णपणे विसरलास। पण संसाराच्या व्यापात गढलेला तो शेतकरी आपल्या कुटुंबासाठी दिवसभर कष्ट तर करतोच, पण दररोज नियमित 2 वेळा माझे स्मरण करायचे कधीच विसरत नाही। भगवंताचे हे बोलणे ऐकून नारद मुनी मनात वरमले। त्यांना आपणच देवाचे श्रेष्ठ भक्त आहोत हा त्यांना झालेला गर्व क्षणात दूर झाला आणि नारद मुनी पुन्हा नारायण नारायण या नामस्मरणात तल्लीन झाले। तर यामध्ये आपण काय शिकलो की नारदाचे गर्वहरण भगवान विष्णूने कसे एका क्षणात केले। आता बघा, आपण शब्दार्थ बघूया। गर्व म्हणजे ताठा, अभिमान। परम म्हणजे श्रेष्ठ, तल्लीन, एकरूप, मग्न। अशिक्षित म्हणजे निरक्षर, काठोकाठ म्हणजे अगदी पूर्ण भरलेला। गर्वहरण, गर्व दूर करणे। महात्म्य, मोठेपणा। नांगर, शेत नांगरण्याचे अवजार किंवा साधन। परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा किंवा फेरी। वरमण म्हणजे लज्जित होणे किंवा शरमणे, स्वतःची लाज वाटणे। आता आपण विरुद्धार्थी शब्द बघू। श्रेष्ठ विरुद्ध कनिष्ठ, अशिक्षित विरुद्ध सुशिक्षित, भरलेला विरुद्ध रिकामा, झोपणे विरुद्ध उठणे, आवडता विरुद्ध नावडता, स्मरण विरुद्ध विस्मरण, नियमित विरुद्ध अनियमित, कष्ट विरुद्ध आळस,
आता आपण एका वाक्यात उत्तरे लिहा बघूया. नारद मुनी कोणाचे भक्त होते? नारद मुनी भगवान विष्णूंचे भक्त होते. उत्तर त्याचं हे आहे. दुसरा प्रश्न, कर्मपुरात नारदांना कोण भेटले? उत्तर, कर्मपुरात नारदांना शेतकरी भेटला. 3. शेतकरी देवाचे स्मरण केव्हा करीत असे? शेतकरी पहाटे उठल्यावर व झोपताना, झोपेच्या अगोदर झोपताना देवाचे स्मरण करीत असे. 4. नारदाचे गर्वहरण कोणी केले? नारदाचे गर्वहरण भगवान विष्णूंनी केले. आता 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. शेतकऱ्याचा दिनक्रम कसा होता? शेतकरी पहाटे उठल्यावर भगवान विष्णूंचे नाम घेई, मग नंतर नांगर. शेतकरी पहाटे उठून भगवान विष्णूंचे नाम घेत व नंतर नांगर घेऊन शेतावर जात असे आणि दिवसभर शेतावर काम करी आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर झोपेच्या आधी तो पुन्हा देवाचे नाव घे, असा शेतकऱ्याचा दिनक्रम होता. आता दुसरा प्रश्न आहे, भगवान विष्णूंनी नारदाचे गर्वहरण कसे केले? हा प्रश्न मी तुम्हाला देते, तुम्ही लिहिणार का की मी सांगू? बघा, मी लिहून नाही दाखवत, तुम्ही याचं उत्तर मला लिहून दाखवायचं आहे. मी तुम्हाला फक्त तोंडी सांगणार आहे. भगवान विष्णूंनी नारदाचे गर्वहरण कसे केले? भगवान विष्णूंनी नारदाला सांगितले की तू एक हा तेलाने भरलेला पूर्णपणे दिवा आहे तो हातात घे आणि पूर्ण नगराला प्रदक्षिणा मार, पण अट ही आहे की यातलं एक थेंबसुद्धा तेल सांडलं नाही पाहिजे. नारद जेव्हा प्रदक्षिणा मारतो तेव्हा भगवान विष्णू त्याला विचारतात की तू माझं किती वेळा नामस्मरण केलं? तर ते म्हणे, मी एकदाही नामस्मरण केलं नाही, कारण मी पूर्ण या कामामध्ये मग्न होतो. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, तो शेतकरी संसारात राहून 2दा तरी माझे नाव घेतो, तू माझं एकदासुद्धा घेतलं नाही. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी नारदाचे गर्वहरण केले. आता हा धडा इथेच संपला आहे. आपण त्याचे क्वेश्चन आन्सर बघितले, विरुद्धार्थी शब्द बघितले, समानार्थी शब्द बघितले, एका वाक्यात उत्तरे द्या बघितली. यामध्ये तुम्हाला कुठेही काही अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन आणि नक्कीच तुमचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.